नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. एमपीएससी कडून एक नवीन जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे आणि या जाहिरातीसाठी कोणतं पद भरलं जाणार आहे तर मोटार वाहन अभियोक्ता गट अ हे पद भरलं जाणार आहे. मोटार वाहन विभागातील हे पद असणार आहे. मग याच्या रिक्त जागा काय, त्याचे निवडीचे टप्पे असतील, परीक्षा पॅटर्न असतील, वयोमर्यादा काय लागते, कोणते डॉक्युमेंट्स लागतात, सर्व काही मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि लक्षात घ्या, याच मोटार वाहन विभागामध्ये लवकरच आरटीओ एमबीआय म्हणजे आरटीओ इन्स्पेक्टर या पदासाठी जाहिरात येणार आहे. आरंभ 2.2 या बॅचेसवर तब्बल तुम्हाला 20% सूट सध्या देण्यात आलेली, तीही गुढीपाडव्यानिमित्त. लक्षात ठेवा, ती सूट फक्त 19 तारखेपर्यंतच असणार आहे. म्हणून लवकरात लवकर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात. आणि आपल्या ऑफलाईन बॅचेस पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथे सुरू झालेले आहेत. सेंटरला व्हिजिट देऊन तुम्ही बॅचेसला जे आहेत तर ते जॉईन करू शकतात. बघूया जाहिरात. लक्षात घ्या, मोटार वाहन विभागातील मोटार वाहन अभियोक्ता गट अ या पदाच्या 6 जागांसाठी, या संवर्गातील पदांच्या 6 जागांसाठी जाहिरात आलेली आहे. याच्यामध्ये लक्षात घ्या, एससी ची एक जागा, विजे ची एक जागा, एसीबीसी ची एक जागा, ओबीसी ची एक जागा आणि ओपनच्या 2 जागा. आता ज्यांना ज्यांना इथं डॅश दिसतो आहे त्या सर्वांनी कुठून फॉर्म भरायचा आहे? त्या सर्वांनी फॉर्म भरायचा ओपन मधून, कारण की ओपनची जागा इथं आलेली आहे. महत्वाच्या तारखा, इम्पॉर्टंट डेट्स पाहूया. 20 मार्च पासून तुमचे फॉर्म भरणं सुरू होणार आहे आणि 9 एप्रिल 2026 पर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज जो आहे तर तो करता येणार आहे. आलं लक्षात? आता पुढं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट हे 25-26 आणि 26-27 या दोघांपैकी कोणतेही असेल चालेल, कारण की तुम्हाला माहिती आहे 31 मार्चला हे एक्सपायर होऊन जातात. मग आता काही म्हणतील की सर आम्ही हे लावू का ते लावू, तर त्यांनी काय सांगितलेले की तुमच्याकडे आधीचं जरी असेल 25-26चं आणि 26-27चं म्हणजे नंतरचं 1 एप्रिल नंतर जे तुम्ही काढणार, दोघांपैकी कोणतेही असेल चालणार आहे, कारण की त्यांनी किंवा हा शब्द इथे यूज केलेला आहे. सेम कन्सेप्ट त्यांनी एनसीएल साठी दिलेले 25-26 किंवा 26-27 या आर्थिक वर्षात वैध असणारे एनसीएल जर तुमच्याकडे असेल, नॉन क्रिमिलियर जर असेल तर तुम्ही अर्ज इथं करू शकतात. लक्षात घ्या, आता वयोमर्यादा इथं 19 किमान पाहिजे. किमान किती पाहिजे? 19 कमीत कमी वय पाहिजे. जास्तीत जास्त तुमचं 38 वय चालणार आहे आणि कॅटेगरी वाल्यांसाठी 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. मेन जे आहे शैक्षणिक अर्हता काय लागते ते जाणून घ्यायचं असेल तर तुमच्याजवळ लॉ पाहिजे. काय पाहिजे? लॉची तुमच्याजवळ डिग्री पाहिजे. सोबत तुमच्याजवळ 7 वर्षाचा अनुभव पाहिजे कोर्टामध्ये प्रॅक्टिस करण्याचा. आता हा 7 वर्षाचं अनुभवचं प्रमाणपत्र पण लागणार आहे. ते प्रमाणपत्र तुम्ही ज्या कोर्टात प्रॅक्टिस करत असाल तेथील जे जज असतील, माननीय न्यायाधीश असतील, त्यांच्याकडून तुम्हाला इथे घ्यावं लागणार आहे. आता निवड कशी होणार आहे? लक्षात घ्या, आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की आम्ही फक्त मुलाखत घेणार आहोत, मुलाखत असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण जर समजा या 6 जागांसाठी पार 6-7 हजार अर्ज येऊन लागले तर मुलाखत 6,000 पोरांची शक्य नाही होत मित्रांनो. मग त्यावेळी एक चाळणी परीक्षा घ्यावी लागेल. मग ती एकच परीक्षा असणार आहे. मग त्या परीक्षेचा एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, म्हणजे कोणते कोणते प्रश्न विचारले जातील, त्याच्यानंतर त्याचा सिलेबस काय असणार आहे, सोबत ही ऑफलाईन होणार आहे का ऑनलाईन होणार आहे, त्याच्यानंतर कोणत्या तारखेला होणार आहे, याबाबतची माहिती आगामी काळात आपल्याला मिळणार आहे. कारण की जोपर्यंत फॉर्म भरले जाते तोपर्यंत या डिपार्टमेंटला पण कळत नाही ना की किती अर्ज आलेले, ते एमपीएससीला कळणार नाही ना. समजा 6 पदांसाठी 600 अर्ज आले किंवा 500 अर्ज आले, मग ते काय म्हणतील जाऊ दे इंटरव्ह्यू घेऊन टाका, काही परीक्षा घेण्याची गरज नाही. असं देखील यांनी इथं लिहिलेलं आहे. म्हणजे मी नाही सांगत हे इथं त्यांनी जे आहे तर ते इथं लिहिलेलं आहे. ओके, बाकी ही सगळी कागदपत्र लागतील. परीक्षा शुल्क बघा, 719 रुपये ओपन वाल्यांसाठी, मागासवर्गीय, ईडब्ल्यूएस, अनाथ दिव्यांग यांच्यासाठी 449 रुपये एवढं परीक्षा शुल्क लागणार आहे. तर ही संपूर्ण माहिती इथं दिलेली होती मित्रांनो. बाकी आपले ऑफलाईन बॅचेस पुणे, संभाजीनगर आणि नाशिक इथं सेंटरला जाऊन व्हिजिट करू शकतात. ऑनलाईन बॅचेस पण आपल्या सुरू झालेले आहेत. गुढीपाडवा निमित्त सर्वच कोर्सेसवर 20% ऑफ आहे, त्याचा पण तुम्ही लाभ घेऊ शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.